दगडपूर नावाचं एक गाव होतं. छोटंसं गाव होतं, पण त्या गावाचे 2 भाग पडलेले होते. एका भागाचं नाव होतं देव दगडपूर आणि दुसऱ्या भागाचं नाव होतं धाव दगडपूर. देव दगडपूर सपाट जमिनीवर होतं आणि धाव दगडपूर जरा उतारावर वसलेलं होतं. या दोन्ही गावांच्या मध्ये एक छोटीशी वनराई होती, छोटंसं जंगलच म्हणा ना. देव दगडपूर पासून थोडा उतार होता आणि त्यावरून धावत धावत धाव दगडपूरकडे जावं लागायचं. सरळ चालताच यायचं नाही आणि म्हणूनच त्या गावाचं नाव पडलं धाव दगडपूर. पण ह्या दोन्ही गावातल्या लोकांमध्ये खूप एकोपा होता बरं का. दोन्ही गावातले लोक जंगलामध्ये जायचे, गाई गुरं चरायला न्यायचे, फुलं फळं लाकूड फाटा गोळा करायचे आणि सगळे एकोप्याने राहायचे. पण फक्त दिवसा बरं का. संध्याकाळी अंधार पडला की तिकडे कुणीही जायचं नाही. हे असं का बरं झालं? तर याचं कारण असं होतं, एकदा देव दगडपूरमध्ये पाटलांच्या घरी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. धाव दगडपूरच्या लोकांनाही लग्नाचं आमंत्रण मिळालं. सगळी लोक पाटलांच्या घरी लग्नाला गेली. सोहळा संपायला 3 सांज झाली. जेवून खाऊन आनंदात सगळी जण घरी आली. धाव दगडपूरचा महादू मात्र एकटाच पाठीमागे राहिला. त्यानं पळत पळत उताराचा रस्ता पार केला. झाडी लागली तसा तो हळूहळू चालायला लागला आणि जाताना अंधार पडला होता. त्याचं एका झाडाकडे लक्ष गेलं. त्या झाडाच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. चित्रविचित्र आवाज येत होते. महादू घाबरला. कसा बसा धाव दगडपुरात पोहोचला. त्याच्या अंगाला भीतीनं कापरं भरलं होतं. घशाला कोरड पडली होती. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. सगळ्यांनी त्याला पाणी पाजलं, वारा घातला. त्याला जरा हुशारी आली आणि मग त्याला विचारलं, काय झालं रे महादू? महाद्या, अरे काय झालं ते तर सांग. मित्रांनी त्याला विचारलं. तसं त्याने सांगितलं, तिथं भूतच होतं. बाईचं का बाबाचं नाही ठाऊक, वर भूतच होतं. आता मला ते झपाटणार, आता मी मरणार, आता काय जित्ता राहत नाही मी. शेवटी भूत आपल्याला झपाटणार या कल्पनेने महादूनं प्राण सोडला. महाद्याला भूतानं खाल्लं असा गावभर बोबाटा झाला आणि मग लोकांनी 3 सांजेनंतर झाडीकडे जायचंच बंद केलं. नंदू गवळ्याच्या घरी अशीच एकदा भूतानं गंमत केली. त्याचं घर होतं धाव दगडपुरात. देव दगडपुरातल्या शाळेत नवीन मास्तर आले होते. शाळेजवळच ते राहत होते. त्यांच्याकडे दुधाचा रतीब घालायला नंदू गवळी रोज सकाळ संध्याकाळ जायचा. एकदा नंदू गवळ्याच्या नातेवाईकांकडे लग्न होतं. घरातली सगळी मंडळी लग्नाला जायला निघाली. घरात फक्त नंदू गवळ्याचे म्हातारे बाबा, त्यांची मोठी मुलगी सुशीला आणि धाकटी मुलगी विमल असे 3 जण राहिले. मग रतीबाचं काम सुशीला आणि विमलकडे आलं. रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी. घरात आई बाबा नाहीत. आजोबांचं काय, काही ऐकलं पाहिजे असंही नाही. म्हणून सुशीला आणि विमला दिवसभर मनसोक्त हुंदडल्या, दंगा घातला, खेळ खेळल्या आणि खेळाच्या नादात संध्याकाळ झाली हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. आजोबांनी त्यांना हाक मारली, अगं मास्तरांचं दूध द्यायचंय ना. तशा त्या भानावर आल्या आणि मग दूध घालायला निघाल्या. दुधाची कासंडी घेऊन त्या घाईघाईनं देव दगडपूरच्या दिशेनं निघाल्या, पण गडबडीत कंदीलच न्यायला विसरल्या. झाडी ओलांडून चढाचा रस्ता चढून मास्तरांच्या घरी गेल्या. रतीब घातला आणि तरी थोडं दूध उरलं, म्हणून त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं, कुणाला दूध हवंय का? पारापाशी 4 माणसं बसली होती. त्यातल्या एकानं कासंडीतलं दूध प्यायलं आणि त्याचे 4 पैसे त्यांनी कासंडीत टाकले. आता दोघी परत परतीच्या वाटेला लागल्या. आता बराच अंधार झाला होता, पण दोघी गप्पा मारत निघाल्या होत्या. गप्पांना रंग चढला होता. उताराचा रस्ता असल्याने झपझप पावलं पडत होती. काही वेळातच त्या झाडीपाशी पोहोचल्या आणि त्यांच्या लक्षात आलं, आपल्या पाठीमागून कसला तरी आवाज येतोय. विमले, घुंगरू वाजल्यासारखं वाटतंय का ग? पाठून बैल येत असेल, विमल म्हणाली. बैल शिंगावर घेईल या भीतीनं त्या कडेला सरकल्या. त्यांनी मागे वळून पाहिलं, पण बैल नव्हताच, गायही नव्हती आणि म्हैसही नव्हती. अगं, गळ्यातलं घुंगरू नव्हतं, पैंजणांचा आवाज दिसतोय. विमलचा आवाज कातरला. त्यांच्या गप्पा बंद झाल्या.
पायाचा वेग वाढला, चालण्याचा वेग वाढला, तसा पैंजणांचाही आवाज वाढला. दोघींची घाबरगुंडी उडाली. दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरले. एका हातात रिकामी कासंडी, दुसऱ्या हातात विमलचा हात धरून सुशीला धावत सुटली. त्या पळत सुटल्या. तसा पैंजणांचा आवाजही पळत सुटला. त्या दोघी जणी पळता पळता तोंडाने राम 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 असं म्हणत होत्या. घरी येईपर्यंत त्या अजिबात थांबल्या नाही. घरी पोहोचल्या आणि त्यांच्या अवताराकडे पाहून आजोबांनी विचारलं, काय झालं ग पोरींनो, एवढं कशानं घाबरलात? अहो, आमच्या पाठी भूत लागलं होतं. हा, काय म्हणता? भूत पाठी लागलं? दिसलं की काय? आम्हाला दिसलं नाही, पण बाईचं भूत होतं. नक्कीच बाईचं असेल. बाईचा? कशावरून? तिच्या पायातलं पैंजण वाजत होतं, छुम छुम. आवाज पैंजणांचा होता का घुंगरांचा होता? आवाज पैंजणांचा होता का घुंगरांचा होता का कसला होता आम्हाला काय कळलं नाही. लय लय म्हणजे लय घाबरलो बघा आम्ही. अख्खा रस्ता भर ते आमच्या मागणं येत होतं. ती बया येत होती आमच्या मागणं, सुशिलीनं भीत सांगितलं. एवढ्यात दाराशी पाय वाजले. तिघही घाबरले. आजोबांनी काठी घेतली, हातात कंदील घेतला आणि काठी आपटत आपटत ते दाराशी गेले. कोण आहे? कोण आहे? मी मास्तर, देवदगडपूरचा गुरुजी. हा गुरुजी, या 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 या. विमले, भूताला कसलं बी रूप घेता येतं. गुरुजींचं रूप घेऊन आपल्या इथपर्यंत आलं भूत आपल्या मागणं. असं म्हणून सुशिलेने विमलाला मिठी मारली आणि दोघी रडायला लागल्या. ए, कशाला रडताय? गप्पा जरा. अहो, लहान मुली आल्या होत्या दूध घालायला असं कळलं. म्हटलं काळोख पडलाय तर त्या मुलींना घरापर्यंत पोहोचवून यावं, म्हणून त्यांच्या पाठीमागनं निघालो. या दोघी घरी सुद्धा पोहोचल्या. काय ग, व्यवस्थित पोहोचलात ना? देवाची मेहरबानी बघा, दोघी बी लय घाबरल्यात. त्यांना वाटत भूत भेटलं. तुम्हाला नाही दिसलं भूत? जे भीतात त्यांना भूत दिसतं. मला कसं दिसेल? मी नाही भीत. जो भ्याला तो मेला. ऐका पोरींनो, आजोबा, ही घ्या तुमची कासंडी. असं म्हणत आल्या आल्या दाराशी ठेवलेली कासंडी विमलनं उचलली आणि आजोबांच्या पुढ्यात आपटली. कासंडी उचलताना आणि जमिनीवर आपटल्यावर आवाज झाला. आजोबा, योच तो आवाज. कासंडीत आलं ते भूत. कासंडीत काय वाजलंय हे बघण्यासाठी आजोबांनी कासंडी उचलली. पुन्हा आवाज झाला. पुन्हा दोघी जणी मिठी मारून एकमेकींना रडायला लागल्या. आजोबा, योच तो आवाज. आमच्यापर्यंत भूत पोचलं. आता ते आम्हाला धरणार, आम्हाला पकडणार, आम्ही बी मरणार महादेवानी. हे गप्पा. तशा दोघी शांत झाल्या. आजोबांनी रिकाम्या कासंडीत हात घातला. त्यांच्या हाताला चिल्लर लागली. कासंडीत चिल्लर कशी आली? आजोबांनी विचारलं. तेव्हा सुशीलेनं सांगितलं, दूध विकलं, त्याचे पैसे आले. हे तुमचं भूत बरं. अगं मुलींनो, तुम्ही चालत होता तेव्हा कासंडीतले सुट्टे पैसे पण हलत होते. कासंडी हल्ली की नाणी वाजायची आणि त्याचा आवाज यायचा. गुरुजी हसत हसत म्हणाले. आणि यांना वाटलं भूत पाठी लागलं. भूत बीत काही नसतं. तुमच्या मनातलंच भूत कासंडीत उतरलं बरं का. आजोबा, मी गावात आल्यावर झाडीतल्या भूताबद्दल ऐकलं होतं, म्हणूनच या पोरींच्या पाठीमागे आलो. आता गावकऱ्यांच्या मनातलंही भूत काढून टाकायला हवं, नाहीतर उद्या गावभर बातम्या उठतील. नंदुगवळ्याच्या पोरींना भूतानं झपाटलं, नंदुगवळीच्या पोरींना भूतानं झपाटलं म्हणून. गुरुजी टाळी वाजवून हसू लागले. त्या दोघींनाही हसायला यायला लागलं. त्यांना लाजून त्यांनी हातानं तोंड झाकलं आणि त्या खुसू 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 हसायला लागल्या.